बरं, मी आजची जी पत्रकार परिषद घेतोय ती पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सगळे शिक्षित डीएड बीएड झालेले सर्व जे विद्यार्थी आहेत की जे गेल्या अनेक वर्षापासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांच्याकडे अनेक शिक्षण संस्था चालक करून बसलेले आहेत की जे शिक्षण संस्था चालक इलेक्शन लढू इच्छितात ते शिक्षण संस्था चालक अशा पद्धतीचे ग्राहक शोधतायत। मागच्या पंचवार्षिकचा मला अनुभव आहे की पीके शिंदे हायस्कूलनी अशाच पद्धतीचा बाजार मागच्या विधानसभेला मांडला होता आणि पाचोरा भडगाव तालुक्यातले किमान 20 ते 25 तरुणांची फसवणूक केलेली होती की ज्यांच्याकडून 15-20 लाख रुपये घेऊन त्यांना बोगस अप्रूव्हल दिले गेले होते। ते बोगस अप्रूव्हल शालार्थ आयडी करता नाशिकचे उपसंचालकांकडे सबमिट केले गेले होते आणि सबमिट केल्याच्या नंतर जेव्हा तो विषय मला लक्षात आला त्यावेळेस आपण संबंधित उपसंचालकाला विधानसभेमध्ये आवाज उठवून निलंबित केलं होतं। आता तीच परिस्थिती आलेली आहे की अनेक शिक्षण संस्था चालक विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे, निवडणुकीमध्ये ते आता कामाला लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक जो बेरोजगार की अनेक वर्षापासून तो ह्या शिक्षण संस्था चालकांकडे 10-10, 5-5 वर्ष पाणी भरतोय, अशा विद्यार्थ्यांना बोगस अप्रूव्हल मिळण्याची शक्यता आहे, त्यांची लूट होऊन त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे। अनेक विद्यार्थी 10-10 वर्ष पैसे देऊन त्यांच्या मागे फिरताय आणि मग एका हाताने देताय आणि 2-2 हाताने पैसे काढण्यासाठी आमच्या सारख्यांच्या मागे फिरताय। मी आपल्या माध्यमातून पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या सर्व बेरोजगार डीएड बीएड झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून आव्हान वजा विनंती करतोय की आपण या शिक्षण संस्था चालकांनी की जे इलेक्शन लढू इच्छिता आहेत ह्या शिक्षण संस्था चालकाकडून होणाऱ्या फसवणुकीपासून आपण दूर राहावं। शासनाने 2012 पासून अशा पद्धतीच्या भरत्या 100% बंद केलेल्या आहेत, परंतु माझा जो अनुभव आहे तो अनुभव असा आहे की या ठिकाणी रिटायर झालेल्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या बोगस सह्या घेतल्या जातात, रिटायर झालेल्या उपसंचालकांच्या संचालकांच्या बोगस सह्या घेतल्या जातात, बोगस अप्रूव्हल काढले जातात आणि तुमची फसवणूक केली जाते। नंतर मग तुमच्यावर सुद्धा आणि शिक्षण संस्था चालकावर सुद्धा गुन्हे दाखल होतात। मागच्या काळात अशाच पद्धतीने गुन्हे दाखल झाले, नंतर तुमचं आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। पण हे असं कोणी शिक्षण अधिकाऱ्यांनी किंवा उपसंचालकांनी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट पर्यंत सोडणार नाही। त्याच्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांनी हे अशा पद्धतीचं पाऊल उचलताना 100 वेळा विचार करावा। आपल्या या राज्य सरकारने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून विनामूल्य इतकी चांगली सेवा या ठिकाणी काढलेली आहे। मला वाटतं जवळपास 80% जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता, त्याच्यापैकी मला वाटतं 70% जागा भरल्या गेलेल्या आहेत, 10% जागा राहिलेल्या आहेत। त्या 10% जागा सुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याकरता मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून या राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय केसरकर साहेबांना तातडीने विनंती करून
ह्या 10% जागा सुद्धा आपण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून तात्काळ भराव्या, की जेणेकरून जो उच्च शिक्षित आहे, तो टॉपचा आहे, पण परिस्थिती गरिबीची आहे, तो ह्या शिक्षण संस्था चालकांना लाखो रुपये मोजू शकत नाही, पण आपल्या स्किलवर तो खऱ्या अर्थाने शिक्षक होऊ शकतो. अशा विद्यार्थ्यांकरता तात्काळ त्या 10% जागा ज्या भरायच्या आहेत त्या मोकळ्या कराव्या, अशा पद्धतीचं आव्हान वजा विनंती मी या राज्याचे शिक्षण मंत्री महोदयांना करणार आहे. परंतु कोणत्याही बेरोजगार विद्यार्थ्यांनी आपली फसवणूक होऊ नये, कारण हे 2 महिने हे ह्या लोकांचे अशा पद्धतीचे जे धंदे आहेत की तुमच्याकडून पैसाही जमा करायचा, तुम्हाला सुद्धा कामाला लावायचं आणि तुमच्या माध्यमातूनच शिक्षकांच्या माध्यमातूनच इलेक्शन लढायचं, हा जो काही गोडनच धंदा ह्या शिक्षण संस्था चालकांचा आहे हा होऊ नये, विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये, एवढीच विनंती माझी या माध्यमातून आहे. मी कोणत्याही विद्यार्थ्याच्या विरोधात नाही, पण त्याची फसवणूक होऊ नये एवढीच काळजी मला या ठिकाणी आहे. उद्या फसवणूक झाल्यानंतर जेव्हा मी आवाज उठवेल त्यावेळेस हेच लोक, आम्ही तुझं काम केलं होतं पण यांनी आवाज उठवला म्हणून तुझं काम झालं नाही, अशा पद्धतीची दिशाभूल करू शकतात. आणि म्हणून तुमची ही दिशाभूल आणि फसवणूक ही येणाऱ्या काळामध्ये होऊ नये याच्याकरताच ही आजची पत्रकार परिषद घेतोय. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी आज सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि गणरायाच्या या पवित्र काळामध्ये आपल्यावर कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणूनच गणराया चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता त्याही चौकशा चालू आहेत. आता सगळ्याच शिक्षण संस्था चालकांची फसवणूक, लोकांची दिशाभूल करणे, गोरगरिबांनी लूट करणे हे प्रत्येक संस्था चालकांचे धंदेच आहेत. त्याच्यामुळे आपल्या तरुणांनी त्यांची फसवणूक होऊ नये याची काळजी घ्यावी.